मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण मस्त वडापावचा बेत। त्यासाठी मी 4 बटाटे उकडायला ठेवतीये। त्याच्या कुकरच्या आपण 3-4 शिट्ट्या करून घेऊ। आता आपण वाटणाची तयारी करून घेते। त्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, थोडा अर्धा बाउल कोथिंबीर आहे, जिरे आणि ओवा थोडासा, कढीपत्ता, 1 लसणाची 1 मोठी गड्डी, थोडंसं आलं आहे आणि आपल्याला वाटण्यासाठी लागेल एवढं मीठ। आता हे सर्व वाटण तयार करून घेऊ। बटाटे सोलून मॅश करून झालेत। आता वाटणाची पण तयारी झालेली आहे। आपण फोडणी देऊ भाजीला। कढईत तेल तापत ठेवले, तेल आपलं मस्त गरम झालंय। त्यामध्ये आता आपण जिरे, थोडंसं हिंग आणि हे आपण केलेलं वाटण, त्यातच आपण 1 चमचाभर हळद टाकून घेतो। याला आता मस्त हलवून घेऊ। फोडणीमध्येच आपण थोडी धने जिरे पूड टाकू आणि स्मॅश केलेला बटाटा टाकून घेऊ। तर आपण वड्यासाठीचं पीठ मळून घेऊ। त्यासाठी मी 100 ग्रॅम बेसन पीठ आहे, ते मस्त चाळून घेतले। आता त्यात टाकण्यासाठी अगदी छोटे 2 चमचे मसाल्याच्या डब्यातील 1 लाल तिखट, थोडासा हिंग, थोडी हळद आणि अगदी अर्धा चिमूट ओवा आहे आणि हे थोडंसं मीठ। आता हे पीठ आपण मळून घेऊ। त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, मी अशी ठेवली आहे। मस्त आपले वडे सोडून झाले, आपण ते छान फ्राय करून घेऊ। तयार आहे आपला वडा पावचा बेत, त्याबरोबर हिरव्या मिरच्या तळलेल्या। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा।